सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि हा दिवस खूपच शुभ मानला जातो. तर आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेची पुण्य पावन अशी कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्याचसोबत आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच खाली दिलेल्या हाईप या बटनावरती देखील क्लिक करा, जेणेकरून आम्हाला देखील प्रोत्साहन मिळत असते. श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडत श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा, युक्तीच्या 4 गोष्टी सांगायचा. कृष्णाचे त्यांच्यावरती सदैव प्रेम होतेच. पांडवांच्याही मनात, ध्यानात कृष्ण असायचे. ते सुखात असोत किंवा दुःखात त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्माची, बाबा असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे. एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्ण हे होतेच. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले. चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक. त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा. त्यावेळी त्याच्या मनात आले, माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल. त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले. श्रीकृष्णाने सांगितले, वैशाख शुद्ध द्वितीयेला दान करावे. या दिवशी होम हवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरता, वाडवडिलांकरता त्यांच्या नावाने पुण्यकर्म, तर्पण, दानधर्म करावे. अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते, सदैव अक्षय राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी 3री तिथी ही शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला नाव पडले आहे अक्षय तृतीया. मग या दिवसाला एवढे महत्त्व का आले? तर कृत, त्रेता, द्वारपार आणि कली यातले प्रथम जे कृतयुग, त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो, म्हणून हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. भुकेले तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्रघात आहे. या दिवशी जलकुंभदान करतात, पितरांना उदक कुंभदान करतात. तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे या दिवशी दान करावे. या दिवशी श्राद्ध करतात, म्हणजे परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात. त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणांची पूजा करतात, ब्राह्मणांना दान देतात. हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे, कारण या दिवशी परशुरामांचा जन्म झाला. संपूर्ण पृथ्वी जिंकली, पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही. जिंकलेली पृथ्वी दान करून टाकली. अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते ते दान करावे. या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुख, समृद्धी यांचाही लाभ होतो. म्हणून आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात. या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते. हे सर्वात विशेष. गोरगरीब, मुमुक्षित, उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे. यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते. अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी, अन्नदान, वस्त्रदान करावे. सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून सोडादान करतात.
या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात. तसेच पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावे, हे त्याचे प्रतीक. या महिन्यात वैशाखात उन्हाची तीव्रता वाढलेली असते, त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य प्राणी मात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवनदान द्यावे. थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा, मग तो प्राणी, मनुष्य, वन्य, वृक्ष कोणताही असो, त्याला जलदान करून तृप्त करावे, हा संस्कृतीचा नियम आहे. हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात, म्हणजेच पतरवाळी वेष्टन करावे. त्या घटाला गंध लावावे व फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे. तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे. दुपारी 12 वाजेला शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवेल एवढे अन्नाच्या नैवेद्याचे ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात. आता या दिवशीची कथा काय आहे तर ती जाणून घेऊया. शाकाल नावाचे एक नगर होते. तेथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धर्म असे होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक, स्वभावाने प्रेमळ होता. फार गरिबी असल्याने जेवायला मिळाले तर ठीक, नाहीतर उपाशीही राहायचा. तो देव ब्राह्मणांची नित्य पूजा करी. खूप ज्ञान मिळवावे, सतत शिकावे व शिकवत राहणे, हे त्याचे काम. सदैव याच कामात तो रमलेला असे. स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा. कुणी काही दिले तरच घ्यायचा. समाधानी वृत्ती होती. साधू संतांच्या कथा, पुण्यवान लोकांच्या कथा यांची त्याला भारी आवड होती. त्यासाठी तो दूरदूरच्या ठिकाणी जायचा. कथा कीर्तने ऐकायचा, साधू संतांची दर्शने घ्यायचा व यातच खूप आनंदी व्हायचा. एके दिवशी एका गावात गेला असता एक विद्वान माणूस त्याला भेटला. आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणाच्या मनात आले. ब्राह्मणाने पूर्वी वाचलेले होते की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येते. देवांच्या जवळ त्याला आसरा मिळतो. एकदा हा पुण्याचा साठा संपला की देवलोकांतून त्याला खाली ढकलून देतात. म्हणून त्याला वाटत असायचे की सदा टिकणारे पुण्य मनुष्यास कशाने लाभेल असा प्रश्न त्याच्या मनात आला व हाच प्रश्न त्याने विद्वानाला विचारला. त्या विद्वानाने ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकवून ठेवण्यासंबंधी म्हणजेच अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली. ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला. आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नास मिळालेल्या उत्तराच्या मोठ्या समाधानातच ब्राह्मण त्या दिवशी घरी परत आला. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व गोरगरिबांना दान करायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्रीच ठरवले व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला. हे त्याच्या बायकोला समजता ती त्याच्यावरती रागवली. घरात दोघांपुरते अन्न नसताना नवरा जे काही आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला आहे हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला. पण ब्राह्मण काही ऐकेना. त्याने एकच ध्यास घेतला होता. उत्तम पर्वकाळी पत्नीचा विरोध पत्करून त्याने दान केले. भिकाऱ्यांचा तांडा घराशी आला. त्यांना सारे धान्य दान केले. पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला. अनेक वर्ष लोटले. ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले. वयोवृद्ध झाला व अंती त्यास मोक्ष मिळाला. पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला. तो राजा झाला. कुशावती नगरीचा हा राजा सदा चैनीत ऐशोआरामात राहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करणे, प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायची नाही. राजासमोर अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करण्याची प्रजेची हिंमत होत नसे. सर्वजण धास्तावलेले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते. राजाला त्या तपस्वीबद्दल कमालीचा आदर वाटे. यावरून मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्याच्यात दिसत होता. लोकांना युक्ती सुचली. सर्व मिळून तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख ऋषीवर्यांना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कानउघाडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव राजाला करून दिली. ऋषींनी राजाला कल्पना दिली की राजा तू पूर्वजन्मी केवळ एक गरीब ब्राह्मण होतास,
परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दानधर्म केल्यामुळे, अक्षय तृतीयेचे दानव्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील. ऋषींच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. गरीब दरिद्री ब्राह्मण असताना आपण गोरगरिबांच्या उपयोगी पडलो. आज आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर्य आहे आणि आपण ऐशोआरामात आपल्या सुखात गुरफटून पडलो आहोत. दानधर्म व लोकांच्या सुखाकडे आपले लक्षही नाही. या विचाराने राजा अस्वस्थ झाला. त्याला वाईट वाटले. आपली चूक कळली. त्याने ऋषींची क्षमा मागितली. मी माझ्या कर्तव्याला चुकलो. मला माझी चूक कळाली. यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर्य दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. येथे ऋषींचे काम झाले. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण येथे आश्चर्यच घडले. एका रात्री राज्यात बदल झाला. राजाने ऐशोआराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली. असंख्य गोरगरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्याचे पुण्य टिकले. या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्याईमुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाला, अशी ही अक्षय तृतीयेची कथा सांगितली जाते. त्यामुळे या दिवशी यथासांग दान करावे व पुण्य संचय देखील करावा. आता या दिवशी आपण अक्षय तृतीयेची श्रीकृष्ण, पांडवांची आणि द्रौपदीची कथा ऐकूया. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जरूर लिहा. तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांडवांनी भगवंताची सेवा केली होती, म्हणजे जास्त तप केलेलं होतं. विशेष म्हणजे धर्मराजानं आणि या धर्मराजाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र मिळालं होतं. तर अक्षय पात्र म्हणजे काय? या पात्रातील अन्न कधीही संपत नाही. लाखो लोकांना जेवण देऊ शकते असे हे अक्षय पात्र. आणि या अक्षय पात्रावरती पांडवांनी 12 वर्ष वनवास केला आणि त्यांनी 12 वर्ष याच अक्षय पात्रातून जेवण केलं आणि याच अक्षय पात्रातून लाखो साधू ऋषी मुनींना पांडवांनी अन्नदान केलं. आणि याच अक्षय पात्राची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. हा काळ जो होता तर तो महाभारताचा काळ होता आणि पांडवांना त्या ठिकाणी 12 वर्ष वनवास मिळाला. 12 वर्ष वनवास मिळाल्यानंतर पांडवांना फक्त कपड्यानिशी बाहेर काढलं. राज्यातून पांडव जंगलामध्ये राहू लागले. काही नव्हतं खाण्यासाठी. त्यांच्याकडे फक्त जंगलातील फळं खाऊन पांडव राहत होते. त्याच वेळेला पांडव जंगलामध्ये आले. धर्मराज आलाय म्हणून पांडवांना भेटण्यासाठी हजारो ऋषी दररोज पांडवांच्या कुटीमध्ये येत होते. आता कुटीमध्ये आल्यानंतर प्रत्येक येणारा ऋषी एक आशा बाळगून येत होता की आम्ही पांडवांकडे गेल्यानंतर तर आम्हाला जेवण त्या ठिकाणी मिळेलच. आणि अशा आशेने ते ऋषी यायचे. परंतु पांडव त्या ठिकाणी जंगलामधून एक फळ आणून ऋषींचे समाधान करत होते, म्हणजे त्यांना भोजन देत होते. आता दररोज असं ऋषी येऊ लागले. पांडुपुत्र धर्मराजांना प्रश्न पडला की आता दररोज एवढे हजारो ऋषी येतात, मग आपण जेवण द्यायचं कुठून? घनघोर जंगल, त्यामधून दररोज एवढी फळं पोटभर देऊ शकत नव्हते. त्यावेळी धर्मराजाला फार वाईट वाटतं आणि एके दिवशी पांडवांच्या कुटीमध्ये त्यांचेच पुरोहित महर्षी धूमी हे ऋषी आले. त्या ठिकाणी विनम्रपणे पांडव सगळे पाया पडले. धर्मराजानं आपल्या पुरोहितांना विचारलं की महाराज, आमच्याकडे दररोज हजारो ऋषी येतात की धर्मराजांकडे काहीतरी सुंदर असं जेवण मिळेल, मनाचं समाधान होईल, पोटाचं समाधान होईल आणि म्हणून ऋषी येतात. परंतु आम्ही त्यांना फक्त फळं देऊ शकतो, पण काही दिवशी फळंसुद्धा कमी पडतात. त्यामुळे मला फार वाईट वाटते की त्यांना मी जेवण देऊ शकत नाही. महाराज, काहीतरी याच्यावरती उपाय सांगा. आणि त्यावेळी पुरोहित महर्षी धूमी यांनी सांगितलं धर्मराजांना, हे राजा, अक्षय तृतीयेचा दिवस आहे. उद्या या दिवशी मिळणारं पुण्य अक्षय असेल आणि ही संधी आहे. तू सूर्यदेवांची उपासना कर. सूर्यदेवांच्या 108 नावाचा तू जप कर मनापासून आणि श्रद्धेने, आणि उपाय तुला सूर्यदेवच देऊ शकतील. अक्षय पात्राविषयी सगळी माहिती त्या ठिकाणी धर्मराजाला सांगितली. धर्मराजाने ऋषींचे आभार मानले आणि त्या ठिकाणाहून ऋषी निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा दिवस होता. याच पुण्यवंत दिवशी धर्मराजानं फार मोठी सूर्याची तपश्चर्या केली
बघा, दिवसभर म्हणजे सूर्यदेवांचा 108 नावाचा जप केला आणि सूर्यदेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले, प्रकट झाले. स्वतः सूर्यदेवाने युधिष्ठिराला विचारलं की हे युधिष्ठिरा, तुला काय पाहिजे? मी प्रसन्न आहे. आणि त्यावेळी युधिष्ठिराने सगळं सांगितलं. आम्हाला 12 वर्षे वनवास मिळालाय. माझ्या परिवाराकडे जंगलामध्ये हजारो ऋषी माझ्याकडे आशेने येतात जेवणासाठी, परंतु मी सगळ्यांना जेवण देऊ शकत नाही. हे सूर्यनारायणा, माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा. त्यावेळी सूर्यनारायणाने सांगितलं की तुला काय पाहिजे? त्यावेळी युधिष्ठिर म्हणाला की मी सगळ्यांना जेवण देऊ शकेल, असं तुम्ही काहीतरी करा. आणि त्यावेळेला एक तांब्याचं पात्र म्हणजे अक्षय पात्र सूर्यदेवाने धर्मराजाला दिलं, म्हणजे युधिष्ठिराला. आणि त्याला सांगितलं, या अक्षय पात्रातून लाखो लोकांना तू जेवण देऊ शकतोस. फक्त 12 वर्षे तुझा वनवास आहे, तोपर्यंत तुझा परिवार सगळा या ठिकाणी पोटभर अन्न खाऊ शकेल. आणि या अक्षय पात्रातील अन्न संपेल केव्हा? तर ज्या वेळेला द्रौपदी अक्षय पात्रामध्ये जेवण करेल. शेवटी आणि जेवल्यानंतर हे अक्षय पात्र ज्या वेळेला द्रौपदी साफ करेल, त्याच वेळेला या अक्षय पात्रातील अन्न संपेल. आणि याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच परत या अक्षय पात्रातून अन्न मिळू शकेल. अशी सर्व माहिती अक्षय पात्राची सांगितली. मनाला इच्छा येईल ते अन्न अक्षय पात्र तुला देईल, असं वरदान त्या ठिकाणी सूर्यनारायणांनी दिलं. आणि हे अक्षय पात्र दिले. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. आणि सूर्यनारायण त्या ठिकाणी गुप्त होऊन निघून गेले. आणि पांडुपुत्र युधिष्ठिर आपल्या कुटीमध्ये जंगलामध्ये गेला. त्याच दिवसापासून 12 वर्ष दररोजचे बघा हजारो ऋषी ज्या ज्या ठिकाणी वनवासाला पांडव जायचे जंगलामध्ये, अगदी जागा बदली देखील व्हायच्या. त्या ठिकाणी हजारो ऋषी येत होते आणि सुंदर असं अन्न पांडव साधू ऋषींना देत होते. एवढंच नाही तर गोरगरिबांना सुद्धा अन्न द्यायचे. पांडव अक्षय पात्रातून मनाला इच्छा येईल ते अन्न त्या अक्षय पात्रात तयार होत होतं. आणि संध्याकाळी शेवटी द्रौपदी त्या ठिकाणी अक्षय पात्रामध्ये जेवण करायची आणि अक्षय पात्र साफ करून ठेवायचे. त्याच वेळेला अन्न संपायचे. आणि ही बातमी दाही दिशेला पोहोचली. आणि ही बातमी जेव्हा दुर्योधनापर्यंत पोहोचली तेव्हा दुर्योधनाला तर खूपच दुःख झालं, कारण त्याचे विचारच वाईट होते. त्याला वाटलं की पांडवांना आम्ही राज्यातून बाहेर काढलं, त्यांना वनवासाला पाठवलं, तरी पण पांडव लाखो लोकांना जेवण देतात. आणि ते कसं? त्यांनी त्याचा देखील शोध लावला. आणि त्यांना समजलं की अक्षय पात्र पांडवांना मिळाले आणि या अक्षय पात्रातील अन्न संपत नाही. बघा दुर्बुद्धी किती दुर्योधनाची. त्यावेळी दुर्योधनाने एक योजना देखील आखली की पांडवांना काहीतरी शाप मिळावा आणि अक्षय पात्र पांडवांकडून जावं. दुर्योधनाची बुद्धीच वाईट होती, म्हणून दुर्योधनाने एक योजना आखली. महर्षी दुर्वास यांना आपल्या दरबारी बोलवलं. आणि महर्षी दुर्वास यांची फार मोठी ताकद होती, म्हणून दुर्योधनाने ठरवलं की त्यांची दररोज सेवा करायची. व तो मग रोज सेवा करू लागला. सेवा करता करता महर्षी दुर्वास दुर्योधनावरती प्रसन्न झाले. त्यांना माहीत नव्हतं की दुर्योधन काहीतरी कपट करेल. आता प्रसन्न झाल्यानंतर महर्षी दुर्वास यांना दुर्योधनाने अक्षय पात्राविषयी सांगितलं. तेव्हा महर्षी दुर्वास यांना सुद्धा पांडवांच्या अक्षय पात्राचं कुतूहल वाटलं. आणि दुर्योधनाने सगळं सांगितलं की दिवसभर अन्न मिळतं, अगदी जेवढं लागतं तेवढं अन्न मिळतं, परंतु संध्याकाळी ज्यावेळी द्रौपदी या पात्रामध्ये जेवण करेल आणि ते पात्र साफ करेल, तेथून पुढे अन्न मिळणार नाही. हे सगळं दुर्योधनाने दुर्वास ऋषींना सांगितलं. त्यानंतर तो दुर्वास ऋषींना म्हणाला की तुम्ही द्रौपदी जेवल्यानंतर जा, म्हणजे बघू पांडव तुम्हाला जेवण कसे देतील. आणि या ठिकाणी महर्षी ऋषींनी ठरवलं. पांडवाकडे जाण्यासाठी महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले, परंतु संध्याकाळी गेले आणि त्यावेळी सगळ्यांचे जेवण झालेलं होतं. द्रौपदी माता सुद्धा जेवण करून ते पात्र साफ केलेलं होतं. आता महर्षी ऋषी पांडवांच्या कुटीकडे गेले. त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक शिष्य होते. अनेक शिष्य व दुर्वास ऋषी या सगळ्यांना आलेले पाहून द्रौपदी माता आणि पांडव आश्चर्यचकित झाले. आता काय करायचं? अक्षय पात्रातील अन्न तर आता आपण देऊ शकत नाही, कारण द्रौपदीने जेवण केलेलं होतं, अक्षय पात्र साफ केलेलं होतं आणि आता जेवण दुसऱ्याच दिवशी मिळणार होतं. मग त्यावेळी पांडवांनी सांगितलं, हे ऋषी महाराज, तुम्ही आता नदीवर जाऊन अंघोळ करून या, आम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था करू.
आणि मग सर्व ऋषी नदीवरती अंघोळ करायला गेले. मात्र या ठिकाणी द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णांची आराधना चालू केली. देवा, तूच वाचव रे, आम्हाला लक्षात ठेव, संकटाच्या वेळी तूच आमची मदत करतोस. मनापासून इच्छा व्यक्त केली आणि भगवंताला यावं लागलं आपल्या भक्तासाठी. आणि स्वतः त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या कुटीमध्ये आले. त्यांचा राखणदार देखील तोच होता, भगवान श्रीकृष्ण. व ते त्या ठिकाणी आले आणि द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी, काहीतरी जेवण उरलं का ग? द्रौपदीने सगळा प्रकार सांगितला आणि ती म्हणाली की मी अक्षय पात्रामध्ये स्वतः जेवण करून साफ करून ठेवलं आहे, काही नाही त्यामध्ये. मग अगदी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, एक कण तरी असेल, तो तरी बघ. आणि त्यावेळी अक्षय पात्राला फक्त एक कण भाताचा लागलेला होता. मित्रांनो, एक कण द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांना दिला आणि भगवान श्रीकृष्णांनी तो कण खाल्ला. इकडे चमत्कार झाला. सगळे साधू, ऋषी, महर्षी, दुर्वास यांचे शिष्य नदीवरून अंघोळ करून निघाले, परंतु सगळे ढेकर द्यायला लागले. समाधान झालं त्यांचं आणि पोट भरल्याने आपण कण सुद्धा खाऊ शकत नाही. बघा, अखंड सृष्टीचा मालक त्या ठिकाणी आले आहे, ज्याच्याकडे विश्वास रक्षण करण्याची जबाबदारी आहे. सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी त्याची कला आहे. सगळ्या साधू ऋषींचं म्हणजेच दुर्वासांचं पोट भरलं. पांडवांच्या कुटीकडे आले आणि पांडवांना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी जेवण देऊ नका, आमचे पोट भरले आहे, एक कण सुद्धा आम्ही खाऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर अक्षरशः पांडवांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. भगवंताची ताकद पुढे याच अक्षय पात्राच्या जोरावरती पांडवांनी 12 वर्ष जंगलात राहिले. अक्षय पात्रातून अन्न खाल्लं म्हणजे भगवंतांनी मदत केली एवढंच नाही, तर गोरगरिबांना अन्नदान पांडवांनी त्या ठिकाणी केलं. 10 दिशेला ज्या दिशेला पांडव जात होते, जंगलामध्ये त्या दिशेला अक्षय पात्रातून अन्न गोरगरिबांना मिळत होतं. हजारो साधू ऋषींना त्या ठिकाणी अन्नदान केलं जात होतं. अक्षय पात्र मिळण्याचा तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. त्यामुळे या दिवसाचं खूप महत्त्व आहे. तसेच या अक्षय तृतीयेबद्दल आणखी देखील काही कथा सांगितल्या जातात. त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात. आता आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककला, अन्नाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर आणि जेवणाची चव देखील वाढते. दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची वेगळी ओळख आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर म्हणजे भगवानाच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेराने लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. दक्षिणेला या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते, ज्यामध्ये विष्णू लक्ष्मीजींसोबत कुबेराचेही चित्र असते. महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले. अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली होती. तसेच अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक रोचक श्रद्धा आहे. श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे.
तसेच काही ठिकाणी शेतकरी या दिवसापासून नांगरणी देखील चालू करतात. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.